हवामान विभागानं यवतमाळ जिल्ह्याला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील आल्याची स्थिती आहे। जिल्ह्यामधील दारव्हा, दिग्रस, बाभुळगाव झरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे। हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केल्याने यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीनाय यांनी संभाव्य धोका लक्षात घेता प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा सुट्टीचा आदेश जाहीर करण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बाभुळगाव, दिग्रस, दारव्हा आणि झरी-जामणी वणी भागात या ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे। या भागातील काही गावांचाही संपर्क तुटला आहे। नदी नाल्याच्या ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आज 48 तासासाठी हा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी विकास मीनाय यांनी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर दारव्हा तालुक्यामध्ये दहेली या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये 3 जण वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।